नमस्कार, मी तन्मय ढिल्लू. दुपारचे 4 वाजतात आणि आपण पाहता 4च्या बातम्या. आजच्या दिवसाची सगळ्यात एक्सक्लुझिव्ह आणि मोठी बातमी साम टीव्हीवर आता पाहूयात. 10वीच्या परीक्षेला पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण लागलंय. 10वीचा परीक्षेचा पेपर फुटलाय. जालन्यातील बदनापूर इथल्या परीक्षा केंद्रावर पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात हा पेपर फुटलाय. प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्यानं शहरातील झेरॉक्स सेंटरमधून प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूरमध्ये समोर आलाय. साम टीव्हीनं ही बातमी सगळ्यात आधी दाखवली. यामागे पेपर फोडण्याचा उद्देश नसून प्रशासन आणि सरकारचे डोळे उघडावे यासाठी आम्ही हे दाखवतोय. जालन्यामध्ये हा सगळा प्रकार घडलाय. कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय. जालन्यात झेरॉक्स सेंटरवरच पेपर मिळाला, तर यवतमाळमध्ये देखील सोशल मीडियावर पेपर लीक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाचा कसा फज्जा उडालाय ते आपण या दृश्यांमधनं पाहतोय. 10वीचा मराठीचा पेपर कसा फुटलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जालन्याच्या बदनापुरात 10वीचा पेपर फुटला. पहिल्या 15 मिनिटात प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राबाहेर आली. शहरातील झेरॉक्स सेंटरवरून प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढल्या गेल्या. प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स 20 रुपयात विकण्यात आली. प्रश्नांच्या उत्तरांच्या झेरॉक्स प्रत परीक्षा केंद्रांवर वाटल्या गेल्या. कॉपीमुक्त अभियानाचा त्यामुळे कसा फज्जा उडालाय ते आपण पाहतोय. कॉपीमुक्त अभियानाचं जे काही गाजावाजा करण्यात आला होता तो सगळा पोकळ निघालाय. दरम्यान संभाजीनगर बोर्डाच्या सचिव डॉक्टर वैशाली जामदार यांनी साम टीव्हीच्या बातमीची दखल घेतली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी. जालना जिल्ह्यातील बदनापूर परीक्षा केंद्रावर 10वीचा पेपर फुटला. त्यानंतर त्याची उत्तरपत्रिका शहरातल्या वेगवेगळ्या झेरॉक्स सेंटरमध्ये मिळत होती. आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सेक्रेटरी डॉक्टर वैशाली जामदार मॅडम आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात. साम टीव्हीवर आत्ता मी ही बातमी बघितलेली आहे. जालना येथील जिल्ह्यातील बदनापूर केंद्रावरील. तर त्या अनुषंगाने आम्ही संबंधित केंद्र संचालक आणि संबंधित शिक्षणाधिकारी, संबंधित गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तात्काळ अहवाल मागितलेला आहे आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती बोर्डाच्या नियमानुसार कडक कार्यवाही केली जाईल. चौकशी आल्यानंतर यावरती वरिष्ठांकडे हे सर्व अहवाल पाठविण्यात येईल. त्या जिल्ह्यातील जे संबंधित गट शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्याशी पण आम्ही संपर्क केलेला आहे आणि संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याशी देखील संपर्क सुरू आहे. प्रत्येक केंद्रावर कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत आम्ही सर्व सूचना सर्व केंद्र संचालकांना आणि सर्व शिक्षणाधिकारी यांना आणि सर्व माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत हे सर्व कार्यवाही आपण केलेली आहे. कारवाई कधीपर्यंत पूर्ण होईल, काय लगेचच्या लगेच बोर्ड काय पाऊल टाकते? आपण तात्काळ त्यांच्याकडून रिपोर्ट मागितलेला आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलं जाईल या सर्व गोष्टी. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. पेपर फुटीवरती शिक्षणाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. मात्र कॉपीमुक्त अभियानाचा कसा फज्जा उडालाय. अगदी पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण लागलंय. जालन्यामध्ये हा सगळा प्रकार घडलाय. मराठीचा 10वीचा पेपर अवघ्या 15 मिनिटात केंद्रावरनं बाहेर आलाय. जालना जिल्ह्यामध्ये 102 परीक्षा केंद्रांवर 10वीचा पेपर होतोय. आज मराठीचा पहिला पेपर आणि पहिल्याच दिवशी मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतं. मी सध्या बदनापूर येथे उभा आहे आणि आपण जर माझ्या हातामध्ये बघू शकाल असेल तर काही वेळापूर्वी पेपरला सुरुवात झालेली आहे आणि उत्तरपत्रिका जी आहे ती बदनापूर शहरातल्या अनेक झेरॉक्स सेंटरवरती आहे. ती 20 रुपयात मिळत आहे. तर हे स्वतः माझ्या हातामध्ये पूर्ण उत्तरपत्रिका आहे. आपण बघू शकतो की यामध्ये सविस्तर अशी पूर्ण प्रश्नपत्रिकाच लीक झाल्याचं या उत्तरपत्रिकामधून तरी आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यातील बदनापूर इथं 10वीचा मराठीचा पहिला पेपर फुटलेला आहे आणि उत्तरपत्रिका जी आहे ती माझ्या हातामध्ये आहे. आपण जर पाठीमागे पाहिलं तर 10वीचा पेपर अजूनही सुरू आहे. पेपर हा संपलेला नाही. त्यामुळे पेपर संपण्यापूर्वीच अशा प्रकारच्या उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या CSC केंद्रांवरती अगदी 20 रुपयात मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यामध्ये मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, बदनापूर, जालना. दरम्यान मराठीचा पेपर फुटल्याप्रकरणी पुणे बोर्डाच्या अध्यक्षांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधींनी. पाहूया. सचिव साहेब आहेत, शरद गोसावी आहेत बोर्डाचे अध्यक्ष. 10वी 12वीची परीक्षा त्यांच्या
नेतृत्वाखाली कंडक्ट होते. सर पेपर फुटलेला आहे 10वीचा मराठीचा जालन्यामध्ये. विभागाकडून माहिती घेतोय ते आम्ही विभागाकडून माहिती घेतोय. जे संबंधित कोण दोषी असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. काय सर काय माहिती मिळाली, कशामुळे, कुठं? आता जस्ट टी व्हीच्या बातमीनुसार आम्हाला कळते मंठा तालुक्यामध्ये तळणी या ठिकाणी आणि बदनापूर तालुक्यामध्ये अशी घटना घडल्या दिसून येते आता या ठिकाणी. सर अजून कुठे फुटलंय असं काय कळलंय? नाही, बाकी अजून आमच्या माहिती नाही. सर पण सोशल मीडियावरून राज्यभरात हा पेपर व्हायरल झाल्याचं कळतंय. नाही, तशी कुठली माहिती आता आमच्याकडे आलेली नाही. आता फक्त आमच्याकडे छत्रपती संभाजीनगर विभागातली माहिती आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत अधिकाऱ्यांच्या. इतर विभागाची काय माहिती सर? नाही, इतर विभागात आता काही कॉपी प्रकरणं झालीत का त्याची माहिती जमा करतायत. आता जस्ट 2 वाजता पेपर संपलेला आहे, माहिती येईल आता. सर कशामुळे झालं, काय कुठे त्रुटी राहिली काय कळलंय? नाही, आता ती आम्ही माहिती घेतो आहोत. तिथल्या संबंधित विभागीय मंडळाकडून आम्ही ती माहिती घेत आहोत. पेपर सर प्रत्यक्ष फिजिकली फुटलाय की फक्त सोशल मीडियावरून व्हायला? नाही, ती आता आम्हाला ती अजून माहिती नाही, तीच आम्ही माहिती घेतोय. सर जे वितरण होतं कुठल्या टप्प्यावरती ही त्रुट राहिली असेल असं तुम्हाला वाटतं? तीच आम्ही माहिती घेतोय तीच की आता काय जी घडली घटना त्या संदर्भामध्ये विभागीय सचिवांना आम्ही माहिती घेतोय ते. सर एक शेवटचा प्रश्न, आता हा पेपर तर फुटलेला आहे, तुम्हालाही कळलेला आहे, काय कारवाई होणार? चौकशी होईल, पोलीस चौकशी किंवा पोलीस कंप्लेंट तक्रार असं? त्या नियमानुसार जी कार्यवाही प्रस्तावित आहे ती सगळी कारवाई संबंधित दोषी कोण असतील त्यांच्यावरती केली जाईल. सर गोसावी सर नाही आहेत, अध्यक्ष आहेत बोर्डाचे, त्यांना ही माहिती कळवली? माहिती आहे त्यांना, माहिती कळवलेली आहे त्यांना. सर अध्यक्षांचं काय आहे त्यावरती? एक मिनिट, मी अध्यक्षाला विचार, मी कसं सांगतो. मला त्यांनी माहिती घ्यायला सांगितलं तात्काळ अध्यक्षांनी आणि ती मी माहिती घेतोय. पेपर फुटीची जी कारवाई आहे, जी प्रोसेसर आहे, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये कदाचित पोलीस तक्रार किंवा गुन्हा देखील केला जाऊ शकतो. मात्र अतिशय प्राथमिक स्वरूपाची माहिती या ठिकाणी आहे. कुठल्या टप्प्यावरती हा पेपर फुटला, कुठे त्रुटी राहिल्या याची माहिती देखील अजून मंडळाकडे देखील उपलब्ध झालेली नाही. पुढची बातमी जालन्यातनं, कारण जालन्यात मराठीचा पेपर फुटलेला असताना पोलिसांच्या नाकावर टिचून कॉपी सुरू असल्याचंही पाहायला मिळालंय. राज्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. जालन्यात खिडकीतून भिंतींवरून उड्या मारत विद्यार्थ्यांपर्यंत कॉप्या पुरवल्या गेल्या. जळगावात अनेक 10वीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपी बहाद्दरांकडून कॉप्या सर्रास पुरवण्यात आल्या. काही परीक्षा केंद्रांवर पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपी बहाद्दर कॉपी पुरवताना दिसत आहेत. काही परीक्षा केंद्रांवरून तर शिक्षक रुंद देखील पिशवी घेऊन भिंतींवरती उडी मारत असतानाचं चित्र पाहायला मिळालं. येवल्यातील अंदरसूल येथील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्या टवाळखोरांनी शिक्षकांनाही दमदाटी केली. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. आणि हा सगळा फज्जा उडाल्यानंतर आता पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश देण्यात आले. प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्यांचा काय दोष असा सवाल उपस्थित झाला. पेपर फुटीवर विद्यार्थ्यांची संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळते. मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचं यात नुकसान होत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांची ही प्रतिक्रिया आहे. महिना एक साल घालवायचे त्या बोर्ड परीक्षेसाठी आणि असे फुटायला लागले तर आमचं कसं होईल? ही असं पेपर फुटायला तर नको, कारण खूप नुकसान होतं. त्यांची एवढी मेहनत केली, रात्र दिवसा अभ्यास करून त्यांची मेहनत करताय आणि त्यांचा पेपर मध्येच फुटलाय. त्याच्यावरती पेपर फोडण्यावर कारवाई केली पाहिजे. इकडे 10वीचा मराठीचा फुटलेला पेपर आणि परीक्षेत देण्यात आलेली प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असल्याचा दावा मात्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींनी केलाय. तर जालन्याचे कलेक्टर डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनीही पेपर फुटलेला नसल्याचा दावा केलाय. मात्र परीक्षा सुरू असताना सुमारे 1 वाजता साम टीव्हीच्या हाती दुपारी लागलेली प्रश्नपत्रिकेची प्रत आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेल्या प्रश्नपत्रिकेत काहीही फरक नाहीये. फुटलेली प्रश्नपत्रिका आजच्याच मराठी पेपरची असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. दोन्ही प्रश्नपत्रिका आम्ही तुम्हाला दाखवतोय. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना संबंधित ज्या शाळेमध्ये पेपर फुटला असं दाखवलं जातं आहे, केंद्र क्रमांक 3050 जिल्हा परिषद शाळा जालना, इथं ते पेपर जे व्हायरल होतात त्याचा आणि या प्रश्नपत्रिकेचा काही संबंध असं प्रथमदर्शनी आम्हाला दिसून येतं. त्यांनी मला ती पानं पण पाठवलं आहे. त्या पानांचा म्हणजे जे काय व्हायरल होतात जी पानं काही चॅनेलवर, ते चॅनेलवर होणारी व्हायरल होणारी पानं आणि प्रश्नपत्रिकेचा कोणताही संबंध नाही असं प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे. काही वेळापूर्वी
प्रसारमाध्यमांवरती 10वीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करून ती देण्यात आली अशी बातमी प्रसारमाध्यमांवर होती. तर त्या बातमीमध्ये तथ्य नाही आहे, त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं. जे व्हॉट्सॲपवरती सर्क्युलेट झालं होतं काही प्रसारमाध्यमांकडं तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे. जे प्रश्न त्याच्यामध्ये दिसत आहेत तर ते कुठल्या तरी गाईडचे वगैरे आहेत, म्हणजे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे. अशा पद्धतीची कोणती घटना तिथे घडलेली नाही आहे. पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही आहे. साम टीव्हीच्या बातमीची उपमुख्यमंत्री शिंदेंनीही दखल घेतली आहे. जालन्यातील पेपर फुटीची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं शिंदेंनी सांगितलंय. कॉपीमुक्त महाराष्ट्र हा संकल्प असल्याचं शिंदेंनी यावेळी नमूद केलं. जालन्यात आज 10वीचा पेपर होता, 10वीचा पेपर फुटलेला आहे, काय सांगाल? त्याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलं आहे कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पुढच्या बातमीकडे. बातमी साम टीव्हीवर आत्ताची सगळ्यात मोठी एक्सक्लुझिव्ह बातमी. तब्बल 14,000 कोटी रुपये खर्च करून मुंबईत तयार करण्यात आलेल्या कोस्टल रोडला तडे गेल्याचं समोर आलंय. हाजी अली ते वरळी या दरम्यानच्या रोडवर तडे गेलेत. बीएमसी कडून याचं पॅचवर्क करण्यात आलंय आणि याची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. मुख्य सचिवांना याच संदर्भात माहिती विचारण्यात आली. तसंच राज्य सरकारकडूनही बीएमसीला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे कोस्टल रोडला तडे गेल्याकडनं यानंतर आता पीएमओ कडून दखल घेण्यात आली आहे. तत्काळ दखल घेतली गेली आहे आणि याची चौकशी करण्यात येते आहे. $14,000 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला कोस्टल रोड त्यालाच आता तडे गेलेत, क्रॅक गेलेत. हाजी अली आणि वरळी दरम्यानचा भाग प्रभावित झालाय. पंतप्रधान कार्यालयाकडून तत्काळ दखल, मुख्य सचिवांकडून माहिती मागवली आहे. राज्य सरकारनंही बीएमसी कडून स्पष्टीकरण मागितलंय. कोस्टल रोडवर अधिक गळती आणि आता तडे गेल्याचं समोर आलंय. मला असं वाटतं की त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. मग महाराष्ट्रात दुर्दैव आहे की एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालंय की त्यांना वाटतंय की ते कसेही वागू शकतात. हे दुर्दैव आहे की खूप माझा तरी विश्वास होता की देवेंद्रजी नैतिकतेवर त्यांचं सरकार चालवेल. लोकांनी एवढा विश्वास त्यांच्यावर दाखवला, एवढं मोठं मॅन्डेट दिलंय. तर एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं असताना आज नैतिकता हे सरकार दाखवत नाहीये, हे खूप दुःखजनक आहे. कारण का माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्यांच्या कॅबिनेटमध्ये वारंवार भ्रष्टाचार, खून, एक्स्टॉर्शन आणि आता तर शिक्षा, घरकुलावर शिक्षा झालेली आहे. 2022ला ज्या पद्धतीने राजकारण बदललं त्या पद्धतीने मग कोस्टल रोडचं पण राजकारण बदललं. कोस्टल रोडचं किंमत वाढली, कोस्टल रोडचा दिनांक म्हणजे ज्याला आपण त्या पिरियडमध्ये व्हायला पाहिजे ते झालं नाही. आणि कोस्टल रोडमध्ये हे मात्र दिसतंय की माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर जिंकला. संपूर्ण या रोडवर जे तडे गेले आहेत आणि त्याला जे पॅच केले त्याचा अर्थ कॉन्ट्रॅक्टर, माझा कॉन्ट्रॅक्टर जिंकलाय आणि या गोष्टीचा आज मुंबईकर निषेध करतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे या संदर्भात पाहूया. बिलकुल यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन आणि मुंबईच्या महापालिका आयुक्तांशी देखील मी स्वतः बोललो आहे आणि त्यांना या संदर्भात गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. इकडे मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडची वर्षभरातच दुरावस्था झाली आहे. आधी गळती लागली, आता तडे गेले. 8 महिन्यांपूर्वी पावसाळ्यापूर्वी कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती सुरू झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला. त्यावेळी देखील सामने बातमीची दखल घेत सर्वात आधी ही बाब उघडकीस आणली होती. आता देखील सर्वात आधी रोडला तडे गेल्याची बातमी साम टीव्हीनंच दाखवली आहे. आणि बातमीपत्राच्या पुढे एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर येते. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होत आहेत.
वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। डिसेंबर अखेर 2,46 लाख महिला लाभार्थी होत्या, त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्या। त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41 लाख लाभार्थी महिला आहेत, मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। महत्वाची बातमी आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपनं आणखी एक धक्का दिल्याचं दिसतंय। पंढरपुरातील दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या बांधकामाचं टेंडर रद्द करण्यात आलंय। 229 कोटींचं हे टेंडर रद्द करण्याचा निर्णय बांधकाम खात्यानं घेतलाय। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला मंजुरी दिली होती, मात्र आता या कामाचं टेंडर रद्द करण्यात आल्यानं शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातोय। भाविकांसाठी विठुरायाचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी राज्य सरकारने पंढरपूरमध्ये दर्शन मंडप आणि स्कायवॉक या 2 प्रकल्पांना मंजुरी दिली होती। यासाठी जवळपास 129 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला होता। त्याची निविदा देखील प्रसिद्ध झाली होती आणि या कामाचं लवकरच भूमिपूजन करण्याचा देखील घाट घातला होता। मात्र काल अचानक ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे। यामागे कुठेतरी आता राजकारण शिजते का याची आता देखील चर्चा सुरू झालेली आहे। मागच्या आषाढीच्या यात्रेच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला मंजुरी दिली होती आणि त्यासाठी तात्काळ निधी देखील उपलब्ध केला होता। हे काम सुरू होणार होतं, मात्र सरकारने हे टेंडर आता रद्द केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातलं जे शीतयुद्ध आहे त्याची देखील कुठेतरी आता चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। एकूणच आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांचं 900 कोटीचं टेंडर रद्द केल्यानंतर आता पंढरपुरातलं 129 कोटीचं टेंडर रद्द केलं। त्यामुळे कुठेतरी आता यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आता खऱ्या अर्थानं शीतयुद्ध सुरू झालंय का याची देखील आता चर्चा सुरू झालेली आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। पुढची बातमी धक्कादायक आहे, कारण जालन्यातनं बातमी येते। समाज कल्याणच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। विद्यार्थ्यांना आहारात सडलेली फळं, अर्धवट उकडलेली अंडी दिली जात आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच वसतिगृहात नाश्त्यात अळ्या आढळल्या होत्या। आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना सडलेली फळं आणि अर्धवट उकडलेली अंडी दिली जात आहेत। दरम्यान समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी संबंधित खानावळ चालकाला नोटीस दिली आहे। लवकरच पथक स्थापन करून वसतिगृहाच्या भेटीला पाठवणार असल्याचंही सांगण्यात येत आहे। बातमी पुण्यातनं आता पाहूयात। पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या जेवणात किडे, झुरळ, अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक 8 या ठिकाणी 15 दिवसात दुसऱ्यांदा जेवणात अळ्या सापडल्या। यावर आक्रमक झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मेस चालकाला जाब विचारून मेस बंद केली आहे। ठेकेदाराकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। विद्यार्थ्यांकडून वारंवार तक्रार करूनही विद्यापीठाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा न्यूज पॉइंट 20 मधून। ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय। नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी मुंडे कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीतून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं नाव बाद झाल्याची चर्चा आहे। फसवणुकीच्या प्रकरणात शिक्षा झाल्यानं ते बॅकफुटवर गेल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे पालकमंत्री पदावर भाजपचा दावा अधिक भक्कम झाल्याची राजकीय चर्चा आहे। महायुतीत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे। अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी पुन्हा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्यावर निशाणा साधलाय। धनंजय मुंडेंवर आरोप करण्यासाठी रिचार्ज वाल्या ताईंच्या खात्यावर 25 खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आलाय असा गंभीर आरोप सूरज चव्हाणांनी केलाय। ठाणे जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची आता शक्यता आहे। ठाण्यामध्ये कधीतरी भाजपचा महापौर व्हावा ही आमची इच्छा आहे असं विधान भाजप आमदार संजय केळकरांनी केलंय। दरम्यान ठाण्यामध्ये भाजपकडून आमदार आपल्या भेटीला हा कार्यक्रम राबवण्यात येतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याच्या धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। दोघेही बुलढाण्याच्या देऊळगावचे रहिवासी असल्याची माहिती आहे। शिंदेंची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी त्यांनी दिली होती। मुंबई आणि बुलढाणा पोलिसांनी ही संयुक्त कामगिरी केली आहे।
जितेंद्र आव्हाडांचे निकटवर्ती अभिजित पवार यांनी नुकताच अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. मात्र अवघ्या 2च दिवसात त्यांनी पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांचा फोन आला नसता तर आत्महत्या केली असती अशी कबुली त्यांनी दिली आहे. एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती रद्द होणार नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय. प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी सवलतीच्या योजनांमुळे एसटी तोट्यात येत असल्याचं विधान केलं होतं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात भोसरीला झुकतं माप देण्यात आलंय. यासाठी भाजपच्या 4ही आमदारांनी आयुक्तांवर दबाव आणल्याचा आरोप होतोय. मात्र शहराच्या विकासाची गरज पाहून निधींची तरतूद केल्याचं स्पष्टीकरण आयुक्त शिखर सिंह यांनी दिलंय. झिशान अख्तरचा एक कथित व्हिडिओ समोर आलाय. झिशान हा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे. यात झिशान अख्तर परदेशात पळून गेल्याचा दावा करतोय. यासाठी पाकिस्तानात राहणारा माफिया डॉन फारुख खोखराचा राईट हँड शहजाद भट्टीनं मदत केल्याचा दावा अख्तरनं केलाय. खारघर रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालकांची पुन्हा मुजोरी समोर आली आहे. NMMT बस चालकासोबत रिक्षा चालकांना मारहाण केली आहे. बस समोर उभी असलेली रिक्षा बस चालकांना बाजूला घेण्यास सांगितल्यानं रिक्षा चालकानं बस चालकाला शिबिगाळ करत मारहाण केली आहे. मुजोर रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीमध्ये पत्ता विचारत एका व्यावसायिकाच्या डोळ्यामध्ये मिरची पूड फेकण्यात आली. महाराजा फर्निचरचे संचालक प्रवीण करवा यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्याचा प्लॅन होता. दरम्यान राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगरमध्ये काही अल्पवयीन मुलं पाण्याचा फुगा मारत होते. या रागातून तुफान राडा झालाय. यात 7 ते 8 जणांच्या टोळीनं दुकानात शिरून 2 जणांना बेदम चोपलंय. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दहिसर रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर मराठी भाषेतील संवादावरून वाद पेटलाय. तिकीट खिडकीवरील महिलेनं मराठी भाषा मला काही गरजेची वाटत नाही म्हणून प्रवाशाबरोबर अरेरावी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. मराठी बोलणं जरुरी नाही म्हणून यांनी का बोलले हे स्टेटस? त्यांना माहित नाही का मराठी भाषा काय आहे? इथे महाराष्ट्रामध्ये काम करतात नाही जमत जाणं सोडून निर्माणी करता आमच्यावरती इथे येतात तर भाषा नाही जमत जा. मला इथे सांगता 100 रुपयासाठी मला एवढे शब्द सुनवतात. तुम्हाला मराठी येत नाही, तुम्ही कशाला इथे येता महाराष्ट्रामध्ये? बघा देशाचं तिकीट काउंटर आहे मॅडम, यांना बोलतात हे मराठी मला काही गरजेची नाही, इंग्लिशमध्ये मी प्रेफर करते म्हणून. बघा हे मॅडम तोंडाला मासला जात. भारतात 20 लाखांहून अधिक मृत्यू वायू प्रदूषणामुळे होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्थ ग्लोबलच्या अहवालात हा दावा करण्यात आलाय. शिवाय जगातील 15 सर्वात प्रदूषित शहरांपैकी 12 शहरं भारतातील असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. अकोल्यात 50 कबुतरांना जिवंत जाळलं गेलं. एका अज्ञातानं कबुतरांच्या लाकडी पिंजऱ्याला आग लावली. अकोल्यातल्या नायगाव परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी रहमत खान यांनी अकोटवेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घराच्या गच्चीवर एका खोलीत लाकडी पिंजऱ्यामध्ये अनेक कबुतरं ठेवलेली होती. याच पिंजऱ्याला अज्ञातानं आग लावली आहे. अभिनेत्री राखी सावंतला समन्स पाठवण्यात आलंय. युट्यूबर रणवीर अलाहाबादियानं इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये केलेल्या अभद्र वक्तव्याप्रकरणी तिला समन्स पाठवलंय. तिला 27 तारखेला उपस्थित राहून जबाब नोंदवण्याचे आदेश देण्यात आले. नागपुरातील प्रजापतीनगर चौकात चालत्या कारवर उड्डाणपुलाचा काही भाग कोसळलाय. पुलाला क्रॅक गेल्यानं जवळपास 50 ते 60 किलो वजनाचा पार्ट कारवर कोसळलाय. त्यामुळे कारचं मोठं नुकसान झालंय. कार चालक किरकोळ जखमी झालाय. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पीओपी मूर्तींना बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलंय. आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात पीओपी मूर्ती पाहायला मिळणार नाहीत. आता ग्राहकांच्या खात्यातून फसवणुकीनं पैसे काढल्यास बँक जबाबदार राहणार आहे. सुप्रीम कोर्टानं खातेदारांना दिलासा देणारा निकाल दिलाय. फसवणूक झालेल्या ग्राहकांना बँकेनं नुकसान भरपाई द्यावी असंही कोर्टानं म्हटलंय. एका ग्राहकाच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेत विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचं नियोजन करण्यात आलं. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयानं CSMT मडगाव, LTT मडगाव अशा रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. या रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षण 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
मुंबई कोस्टल रोडवर प्रवास अधिक स्वस्त होणार आहे. मुंबई बेस्ट उपक्रम आपल्या ताफ्यात सुमारे 100 इलेक्ट्रिक एसी बसेस आणेल. प्रवाशांच्या मागणीनुसार त्यापैकी काही बस मुंबई कोस्टल रोडवर तैनात केल्या जाऊ शकतात. टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांवर कारवाईसाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं पावलं उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमधील टीईटी परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची यादी शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आली आहे. यंदा शाळांना 3 मे पासून ते 15 जूनपर्यंत उन्हाळा सुट्टी मिळणार आहे. 16 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. सत्र परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊन दुसऱ्या आठवड्यात संपेल असं नियोजन शाळांनी केलं आहे. गुगल पे वापरणाऱ्यांना आता एक मोठा झटका बसणार आहे. कारण आता डेबिट क्रेडिट कार्डवरून बिल पेमेंट केल्यास शुल्क भरावं लागेल. या निर्णयानं वीज, गॅस यासारखी युटिलिटी बिल्स भरणाऱ्या ग्राहकांना प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे. एकूण व्यवहाराच्या 0.5 ते 1% शुल्क आकारलं जाण्याची शक्यता आहे. महत्वाची बातमी नाशिकमधनं येते. राजकीय वर्तुळातली बातमी आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं नाव बाद झाल्याची चर्चा आहे. फसवणुकीच्या प्रकरणात शिक्षा झाल्यानं ते बॅकफुटवर गेल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे पालकमंत्री पदावर भाजपचा दावा अधिक भक्कम झाल्याची राजकीय चर्चा आहे. महायुतीत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे. भाजप, शिंदे गटासह राष्ट्रवादीचा पालकमंत्री पदावर दावा आहे. मात्र आता आजी माजी कृषी मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे राष्ट्रवादी बॅकफुटवर गेली आहे. त्याचा फायदा भाजप आणि शिवसेना उचलण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात 80 वर्षीय वृद्धाचा जीबीएस आजारानं मृत्यू झालाय. गेल्या 9 दिवसांपासून त्यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. सध्या 12 जणांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. जीबीएसच्या धास्तीनं कुक्कुट व्यवसायाला राज्यभरात मोठा फटका बसलाय. दररोजच्या विक्रीत सुमारे 400 मेट्रिक टन घट झाली आहे. सोबतच प्रति किलो चिकनचे दर सुमारे 20 रुपयांनी कमी झाले. नागपूर शहरातील अनेक भागात उद्या पाणी पुरवठा बंद राहील. पारडी फिल्डरवर पाईपलाईन जोडणीचं काम होणार आहे. त्यामुळे उद्यापासून रविवारी 11 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहील. नागपूर शहरात फुटपाथवर होर्डिंग्ज लावले जाऊ नयेत असे आदेश न्यायालयानं दिले होते. मात्र तरीही होर्डिंग्ज लावले जात आहेत. दरम्यान न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्यानं न्यायालयाचा अपमान आहे अशी मौखिक नाराजी नागपूर खंडपीठानं व्यक्त केली आहे. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये बिरबलनाथ महाराज यात्रेच्या निमित्तानं आमदार चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. विजेत्या संघास लाखो रुपयांची बक्षिसं देण्यात आली आहेत. या कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी मागील 3 दिवसापासून प्रेक्षकांनी गर्दी केली होती. दिल्लीत साहित्य संमेलनाच्या प्रकाशन व्यासपीठावरून सकाळ दिल्ली विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शुभ हस्ते विशेषांक प्रकाशित झालाय. यावेळी डॉक्टर उषा तांबे, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा इथं खोदकामात पुरातन शिवमंदिर आढळलंय. पूर्णा आणि मेघ नदीच्या संगमाजवळ पुरातन शिवमंदिर आढळलंय. नृसिंहानं हिरण्यकश्यप राक्षसाचा वध केल्यानंतर आपली रक्तानं माखलेली नखं या नदीमध्ये साफ केली होती अशी आख्यायिका आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा उद्यापासून सुरू होतीये. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी 9 रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. राजकीय नेते आणि मंत्र्यांसाठी 3 हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापुरातील मुरुड गावात बैलगाड्यांची शर्यत पार पडली. अंबाबाई यात्रेच्या निमित्तानं ही स्पर्धा घेण्यात आली आहे. शर्यतीत राज्यभरातील 20 नामांकित बैलगाडींना सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा विना लाठी विना काठी घेण्यात आली. महत्वाची बातमी आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. 25 फेब्रुवारीला मस्साजोग वासी आणि देशमुख कुटुंबानं अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबानं अन्नत्याग आंदोलन करू नये असं आवाहन जरांगेंनी केलं. तर अन्नत्याग आंदोलनावर मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय ठाम असल्याचं पाहायला मिळालंय. जरांगे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी साम टीव्हीला दिली आहे. संतोष भैया देशमुख यांचे हत्या होऊन आता 2.5 महिन्यापेक्षा जास्त दिवस ओलांडले.
गावकऱ्यांनी आणि देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आणि ही राज्याची आणि राज्य सरकारची नाचक्की करणारा निर्णय. मसाजोग गावकरी 25 तारखेच्या अन्नत्याग आंदोलनावरती ठाम आहेत आणि आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली माझ्यासोबत बोलण्यासाठी खुद्द संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत. आणि मनोज दादांची अपेक्षा होती की हे आंदोलन तुम्ही करू नये. अत्यंत दुर्दैवी ही घटना घडलेली असताना तुम्ही आंदोलन करता हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून ही त्यांना एकतर कराही आंदोलन म्हणता येईना आणि थांबाही म्हणता येईना. त्यांनी जाताना सांगून गेले की मी या आंदोलनात सहभागी असणार आहे. तो फरार आरोपी हा फक्त देशमुख कुटुंबियासाठी, गावासाठी आहे, समाजासाठी आहे. तो पोलिसांचा मित्र होता. त्याचे पुरावे तुमच्या मार्फत आलेले आहेत की तो त्या ऑफिसमध्ये सर्रास बसत होता, चहापाणी करायचा, नाश्ता करायचा, हारबुकी स्वीकार व्हायचा त्यांचा. त्यामुळे तो फरार आरोपी जे पुरावे नष्ट करणार आहे याची प्रशासनाची जबाबदारी आहे आणि आम्ही ती त्यांना दिलेली आहे. आणि त्यांना लवकरात लवकर अटक करा म्हणता 72 दिवस झाले तरी देखील अटक होऊ शकत नाही. आणि ते मुख्यमंत्री साहेबांनी आणि 2 उपमुख्यमंत्री साहेबांनी त्या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे. त्याला देशमुख कुटुंबीय जर आमच्या हातात असतं तर आम्ही कुठलीही गोष्ट मागितली असती. आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय द्या. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मुख्यमंत्री साहेबांच्या आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. दाम टीव्हीसाठी योगेश काशीद, मसाजोग, बीड. पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. नासानं एका मोठ्या घटनेबाबत इशारा दिलाय. पुढच्या काही तासातच पृथ्वी नष्ट होईल की काय असा धोका निर्माण झालाय. कारण 67 फूट लांबीचा एक लघुग्रह तब्बल 16,490 मैल प्रति तास वेगानं पृथ्वीकडे झेपावतोय. या वेगवान लघुग्रहानं खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळप्रेमींचं लक्ष वेधलंय. धाराशिवमधील परंडा तालुक्यात सीना कोळेगाव प्रकल्पातून बुद्रा तलावात पाणी सोडण्यात आलंय. रब्बी पिकांना पाण्याची गरज होती, त्यामुळे तलावात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली होती. पंढरपुरातील सांगोल्यात 6 वर्षापूर्वी सुरेश पवार या शेतकऱ्यानं गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग केला होता. त्यात त्याला पहिल्याच प्रयत्नात यश आलं होतं. ते महिन्याला जवळपास 20 टन गांडूळ खत तयार करतात. त्याची 11,000 रुपये या दरानं विक्रीही होतीये. यात 80 ते 90,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय. आयुष्मान आरोग्य योजनेमध्ये आरोग्य मित्रांना 36,000 रुपये मानधन वाढवून द्यावं आणि दरवर्षी 10% वाढ करावी यासह इतर मागण्यांसाठी अमरावतीतील आरोग्य मित्रांनी धरणं आंदोलन केलंय. शासनानं तत्काळ तोडगा काढून जनतेला आरोग्य योजना सुरू करून द्यावी अशी मागणी सामान्य नागरिक करतायत. पंढरपुरात उपरी गावाजवळच्या कासाळ नदीवर नवीन पूल उभारण्याचं काम सुरू आहे. मात्र हे काम जवळपास 6 वर्षापासून अर्धवट स्थितीत आहे. नवीन पुलाचं काम तातडीनं न केल्यास आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. पुण्यात सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेट चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सायलेन्सरमधून फटाक्याचे आवाज काढत बुलेट चालक फिरत होते. पुणे पोलिसांनी 22 बुलेट जप्त केले आहेत. नियम न पाळणाऱ्यांकडून पोलिसांनी 25,000चा दंड वसूल केलाय. महत्वाची बातमी. छावानं जगभरात 300 कोटींचा टप्पा पार केला. भारतात छावाची कमाईच ही 225 कोटी 28 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे छावानं एक नवा रेकॉर्ड सेट केल्याचं पाहायला मिळतंय. बॉक्स ऑफिसवर छावाची त्यामुळे जोरदार खौडदौड पाहायला मिळतेय. 200 करोडच्या क्लबमध्येही छावा हिट ठरलाय. त्याच्या पुढं छावानं कमाई केल्याचं पाहायला मिळतंय. कारण जगभरामध्ये आतापर्यंत छावानं एकच आठवडा आत्ताशी होतोय छावाला आणि त्याच एका आठवड्यात छावानं 300 कोटींचा टप्पा पार केल्याचं पाहायला मिळतंय. भारतात छावाची कमाईच 225 कोटींची आहे. अधिक माहिती जाणून घ्या. आमच्या प्रतिनिधी सीमा दाते सध्या संपर्कात आहेत. सीमा, 300 कोटींचा टप्पा पार केलेला पाहायला मिळतो. छावाची घौडदौड पाहायला मिळते यशस्वी.
नक्कीच तन्मय, आपण पाहतोय की आतापर्यंत जे काही सिनेमे निघाले होते जे ऐतिहासिक आहे त्या सगळ्या सिनेमांपेक्षाही छावा सिनेमा जो आहे तो सुपर हिट सुरू आहे आणि आता आज एक आठवडा झालाय, पण ह्या एक आठवड्यामध्ये छावा सिनेमानं 310 कोटींचा टप्पा जो आहे तो जगभरात पार केलेला आहे. तर आपण देशभरात जर पाहिलं भारतात तर 225 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. त्यामुळे साहजिकच खूप मोठी घोडदौड म्हणावी लागेल. छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनावरती असलेला हा सिनेमा आहे, ऐतिहासिक सिनेमा आहे, पण देशभरासह जगभरातही हा सिनेमा पाहिला जातोय आणि त्यामुळे फक्त आठवड्याभरामध्ये 310 कोटीचा टप्पा जो आहे तो छावानं पार केलेला आहे. तन्मय, धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या सविस्तर माहिती. छावाची जगभरात यशस्वी घोडदौड पाहायला मिळते. 300 कोटींचा टप्पा जगभरात आतापर्यंत छावानं पार. पुढच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. कोपरगाव शहरात मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यात आलंय. नगर परिषदेनं ही मोहीम हाती घेतली होती आणि यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बुलढाणा शहराची पाणी वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. येळगाव धरणात मुबलक साठा असताना शहरात पाणी टंचाई भासतीये. व्हीआयपी लोकांच्या घरी 24 तास पाणी तर दुप्पट पाणी कर भरणारे शहरवासी तहानलेलेच अशी परिस्थिती आहे. जालन्यातील समाज कल्याणच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना आहारात सडलेली फळं आणि अर्धवट उकडलेली अंडी दिली जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. दरम्यान समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संबंधित खानावळ चालकाला नोटीस पाठवणार आहेत. सोलापूर पालिकेतील बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणी 4 परवानाधारकांना अटक करण्यात आली आहे. पालिकेनं 13 परवानाधारक अभियंत्यांना नोटीस पाठवून खुलासा मागवला होता. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं 4घांना अटक करण्यात आली. तो दुसरा कुठला असू शकतो. 2500 वर्षापूर्वीचा हा मंत्र आपल्या माऊलींच्या पसायदानासारखाच पवित्र, रुकैया मकबूल याची प्रेरणा देणारा हा मंगलदायी मंत्र आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात प्राचीन जैन गुफेमध्ये तो कोरला गेलेला आहे. नमो नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवझायाणं नमो धन्यवाद रुकैया. आणि यानंतर आमंत्रित करत आहोत शमीमा अख्तर हिला. शमीमाचं गाणं आज काश्मीरमध्ये तर घराघरात पोहोचलेलं आहेच, पण जगभरात कोट्यावधी लोक तिचं गाणं ऐकतात. आणि तिचं सगळ्यात प्रसिद्ध गाणं कुठलं असेल तर माझे माहेर पंढरी. आज महाराष्ट्र हे तिचंच नव्हे तर अनेक तरुण तरुणींचं माहेर झालेलं आहे. सरहदच्या माध्यमातून मराठी भाषा संस्कृतीशी ते जोडले गेले आहेत. शमीमा आपल्यासाठी सादर करते आहे महाराष्ट्र गीत, अर्थात आपलं राज्यगीत. आणि कविश्रेष्ठ राजा बढे यांनी लिहिलेलं, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खरे यांचं संगीत लाभलेलं, महाराष्ट्र शाहीर साबळे यांच्या पहाडी आवाजात दुमदुमलेल्या या राज्यगीताच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी जागीच उभं राहावं ही विनंती. ऐकूया महाराष्ट्राचं हे राज्यगीत.
शिव शंभो राजा धनी धरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादे मन गटे खेळती खेळ जीव गेली दारिद्र्याचा ओढात शिजला निढलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दसरा तो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र जय हिंद शमीमा अख्तरसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि तिला स्वरसाथ देणारे मझहर सिद्दीकी यांचंही खूप खूप कौतुक रुकैया जेव्हा नौकार मंत्र म्हणते शमीमा महाराष्ट्र गीत म्हणते माऊलींचं पसायदान गाते माझे माहेर पंढरी म्हणते तेव्हा जगभरातल्या करोडो मराठी प्रेक्षकांचे डोळे आनंदाने भरून येतात मित्रांनो. सिराजुद्दीन नावाचा आमचा एक भाऊ आहे. तो काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सांगतो आता बंदुका बाजूला ठेवू आणि लेखणी हातात घेऊ. काय करतो तर काश्मीरमधल्या बांदीपुरामधल्या आरागम हे गाव देशातलं सगळ्यात मोठं पुस्तकाचं गाव बनवण्याच्या कामामध्ये प्रामाणिक प्रयत्न करतो. हे आहे साहित्य संमेलनाची फलश्रुती मित्रांनो. महाराष्ट्र अनेकांच्या हक्काचं माहेर आहे. माननीय पंतप्रधानांनी सरहदच्या कामाचा